एका भारतीय स्त्रीने सोनिया गांधींना वंदे मातरमचं पुस्तक पाठवून राष्ट्रगानाचा सन्मान राखायला सांगणे हा विजय वडेट्टीवार यांच्या दृष्टीने वेंधळेपणा ठरतो का? वंदे मातरमचा अपमान सहन न होणे जर वेडेपणा असेल तर होय, मी या देशाच्या सन्मानासाठी 100 वेळा वेडी व्हायला तयार आहे. पहिली गोष्ट, मला वेडी आणि वेंधळी म्हणणारे तुम्ही स्वतः किती वैचारिक दृष्ट्या कंगाल आहात हे तुमच्या नीच भाषेवरनं महाराष्ट्राला दिसलंय. दुसरी गोष्ट, माझ्या नवऱ्याबद्दल भ्रष्टाचाराचे आरोप करताना तुम्ही तुमचा तोल पूर्णपणे गमावलाय. ज्या न्यायालयावर या देशाचा विश्वास आहे त्या न्यायालयाने माझ्या पतीला निर्दोष मुक्त केलंय. न्याय व्यवस्थेचा निर्णय मानण्याची तरी अक्कल तुमच्यात आहे का की सोनिया गांधीची चाटुगिरी करताना तुम्हाला देशाच्या न्यायालयाचाही विसर पडलाय? माझ्या नवऱ्याला न्यायालयाने निर्दोष ठरवलंय, पण सोनिया गांधींच्या लाचारीत अडकलेल्या विजय वडेट्टीवार तुमच्या मानसिकतेला महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही. अहो, राष्ट्रगानाचा अपमान झाला म्हणून मी प्रश्न विचारला तर तुम्ही माझ्या कुटुंबावर घसरलात. यावरूनच सिद्ध होतं की वंदे मातरमचा आदर करण्याची तुमची दानतच नाहीये. विजय वडेट्टीवार, तुमची ही असभ्य भाषा आणि खोटे आरोप मला गप्प करू शकत नाही. सोनिया गांधींना वंदे मातरमचं पुस्तक मी पाठवलंय. आता तुम्हालाही भारतीय संविधानाची आणि न्यायालयाच्या निर्णयाची एक प्रत मी ते पाठवते. ती नीट वाचा आणि मगच तुमचं थोबाड त्या ठिकाणी उघडा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, वंदे मातरम.